नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय. खास आज आपण आलो परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये. या विधानसभा मतदारसंघामध्ये ज्येष्ठ नागरिकांना तब्बल 4,000 नागरिकांना जवळपास 17,000 साहित्यांचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे करण्याचं मेन काम या ठिकाणचे स्थानिक आमदार राहुल पाटील यांनी केलं आहे. सर, आज या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये हे सगळ्यात मोठं म्हणजे देशातलं सगळ्यात मोठं शिबिर म्हणायला पाहिजे का आणि कशासाठी? देशातलं सगळ्यात मोठं शिबिर हे ज्येष्ठ नागरिकांना साहित्य वाटपाचं झालेलं आहे. जवळपास 4,500 व्यक्तींना 17,000 साहित्य आम्ही वाटप केलेलं आहे. याची तयारी आज नाही तर ही आम्ही 2 वर्षापासून सातत्यानं तयारी करत होतो. आमचं स्वतःचं एक म्हणजे आमच्या पक्षाचं वंदनीय बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नागरिक मंच आहे. त्या मंचाच्या माध्यमातून जवळपास आमच्या 300 शाखा कार्यरत आहेत आणि त्या शाखेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या काही अडचणी असतील, उदाहरणार्थ आम्ही कॅटरॅक्ट मुक्त विधानसभा ही घोषणा दिलेली आहे. त्या निमित्तानं जवळपास 15,000 ऑपरेशन शस्त्रक्रिया आम्ही आजपर्यंत केलेले. कॅटरॅक्ट मुक्त जशी आम्ही घोषणा दिलेली तसेच आम्ही येणाऱ्या काळामध्ये अनेक चांगल्या योजना आमच्या याच्यामध्ये राबवतो आणि 2 वर्षापासून आमची स्क्रीनिंग चालू होती आणि ते सगळे स्क्रीनिंग केल्यानंतर आज देशातील सगळ्यात मोठा कॅम्प आम्ही आयोजित केला आणि सगळ्यांना व्यवस्थित सगळे साहित्याचं वाटप केलेलं आहे. आमचं ज्येष्ठ नागरिक मंच असेल, मासाहेब मीनाताई ठाकरे विधवा परित्यक्त्या स्वावलंबन संकल्प योजना असेल, ज्यामध्ये जे विधवा परित्यक्त्या असतील त्यांना आम्ही शिलाई मशीनचं ट्रेनिंग देतो आणि 1 महिन्यात ट्रेनिंग झाल्यानंतर शिलाई मशीन त्यांना मोफत देण्याचं काम सुद्धा आम्ही या निमित्तानं कित्येक वर्षापासून सुरू केलेलं आहे. हे उपक्रम सातत्यानं राबवत आहे का आता सध्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून? नाही, सातत्यानं आमचे ज्येष्ठ नागरिक मंचच आहे ना. त्या मंचाच्या माध्यमातून लोकांना काही बीपी शुगरच्या गोळ्या असतील, आमचे दर 1 महिन्याला प्रत्येक गावामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आमच्या परभणीमध्ये 16 प्रभाग आहेत. उदाहरण 16 प्रभागला दर महिन्याला आमची गाडी जाते. कोणाचे कॅटरॅक्टचे ऑपरेशन्स असतील, कोणाला बीपीचे शुगरच्या काही टॅबलेट्स असतील किंवा आज आम्ही आता कॅथलॅब सुद्धा सुरू केले आणि एन्जिओप्लास्टी फ्री ज्येष्ठ नागरिकांसाठी हे सुद्धा आम्ही नवी उपक्रम सुरू केलेला आहे. शेवटी समाजाचं प्रमुख भूमिका कोणाची आहे तर ज्येष्ठ नागरिकांची. आजच्या व्यवस्थेमध्ये कुठंतरी व्यवस्था बिघडल्यासारखी आम्हाला वाटते. 60 वर्षानंतर ज्येष्ठ नागरिकांना थोडं मुख्य धारेपासून बाजूला केलं जातं. पण त्यांच्या हातात समाजाची धुरा असली पाहिजे, त्यांच्या नेतृत्वाखाली समाज पुढे गेला पाहिजे, त्यांनाही कुठं तर मानाचं स्थान असलं पाहिजे. यासाठी त्यांना कसल्याच अडचण निर्माण होऊ नये. आमच्या जागोजागी मंदिरावर, समाज मंदिरावर असेल किंवा कुठेही जिथं मोकळी जागा असेल गार्डन, इथं आमचे वर्तमानपत्र जातात, व्यवस्थित चेकिंग होती. धार्मिक स्थळावर आम्ही त्यांना व्हिजिट करतो. काही त्यांच्या अडचणी असतील, समजा मुलानं काही केस केले असतील किंवा काय असेल तर आम्ही लीगल ॲडवाईस सुद्धा फ्री देतो. आमची ती लीगल ॲडवाईसची ॲडव्होकेटची टीम सुद्धा इथं हजर आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुका अगदी तोंडावरती आल्या आहेत. खूप कमी काळ राहिला आहे. काय वाटतं, इच्छुक उमेदवार म्हणून देखील या ठिकाणी बऱ्याचशा उमेदवारांची संख्या आहे. महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्ये देखील चुरस आहे. काय वाटतं? तसं मला तर वाटतंय की पूर्ण महाराष्ट्रामध्ये वन साईड निवडणूक आहे. महाविकास आघाडी क्लीन स्वीप करेल. मी लोकसभेच्या वेळेस सांगितलं होतं की लोकसभेला सुद्धा कशा प्रकारचा दारुण पराभव होईल, तसाच प्रभाव झालेला आहे त्यांचा आणि महायुतीचा लोकसभेपेक्षाही जास्त दारुण पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. ही निवडणूक कोणत्या पक्षाची राहिलेली नाही. ही निवडणूक सर्वसामान्य माणसानं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी हातात घेतलेली. आता त्यांना भीती वाटते की परत जर महायुती आली तर आमचं कसं होईल, अशा प्रकारची भीतीचं वातावरण समाजामध्ये. कारण गेल्या तुम्ही पाहिलं असेल 2.5 वर्षामध्ये समाजामध्ये भांडणं लावणे, समाजामध्ये तेढ निर्माण करे, मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, असा भ्रष्टाचार ज्याला इन्स्टिट्यूशनल करप्शन म्हणलं जातं, म्हणजे त्याला काही सीमाच ठेवलेली नाही आणि नुसतं कागदावरचं हे सरकार आहे. प्रत्येक माणूस आज दुःखी आहे. महिला असतील, महिला सुरक्षित नाही. युवकांची बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. महागाईचं प्रमाण इतकं वाढलंय की सर्वसामान्य माणूस जगू शकत नाही. म्हणूनच आम्ही याला दिलासा मिळावा यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये आणि आरोग्य क्षेत्रामध्ये आम्ही एक वेगळी टीम, एक वेगळी फळी निर्माण केलेली आहे, ज्यामध्ये सर्वसामान्य माणसाला कुठं कुठं दिलासा मिळावा. हे काम तसं पाहिलं तर शासनाचं आहे, पण शासन फक्त हे सगळ्या योजना कागदोपत्री राबवतोय. पण आम्ही शेवटच्या माणसापर्यंत प्रत्येक योजना पोहोचली पाहिजे. माणूस हा जगण्याच्या लायक राहायला पाहिजे, यासाठी आमचे सातत्याचे प्रयत्न आहेत. यावेळेस निश्चित तुम्हाला सांगतो, परत एकदा सांगतो, यावेळेस महायुती ही सबसेल फेल होणार आहे. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री आणि सरकार निश्चित येईल आणि ते सरकार कमीत कमी 25 वर्ष चालेल. मुख्यमंत्र्यांचा मुद्दा काढला त्यामुळे सांगतो की महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्ष मुख्यमंत्र्यांचे चेहरे ठरवत आहे. काँग्रेस पण चेहरा ठरवत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटामध्ये देखील उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असायला पाहिजे. पण तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी काय मुख्यमंत्री कोण असायला पाहिजे? सर्वसामान्य शिवसैनिकांची भावना आहे की माननीय उद्धव साहेब हे मुख्यमंत्री झाले पाहिजे, ही आमची सगळ्यांची भावना आहे.
पण शेवटी निवडणूक ही आमच्यासाठी महत्त्वाची आहे. हे सरकार पाडायचं आहे आम्हाला. हे सगळ्यात महत्त्वाचं आमच्या सर्वांचं मिळून एक ठरलेलं आहे की सरकार आधी गेलं पाहिजे आणि महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री कोण येईल हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही. ठीक आहे, आम्ही शिवसैनिक आहात, आम्हाला वाटतं की उद्धव साहेबच मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि निश्चित एक दिवस असं येईल की मुख्यमंत्री उद्धव साहेबच होतील. धन्यवाद. आपण पाहतो की या परभणी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना साहित्याचं वाटप झालं आणि जवळपास 4,500 व्यक्तींना या ठिकाणी 17,000 साहित्याचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आगामी निवडणुकीच्या संदर्भामध्ये या ठिकाणचे आमदार सांगताना त्यांनी सांगितलं की होणारा मुख्यमंत्री कोणी असो, परंतु सत्ता ही महायुतीची जाऊन महाविकास आघाडीचीच यायला पाहिजे. कॅमेरामॅन मिथिल तेरसेसह स्वप्नील दुधारे, देशोन्नती न्यूज, परभणी. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.